महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी मविया आणि महायुतीमधील घटक पक्ष स्वतंत्र लढणार आहेत। कुठे जागा वाटपावरून फिसकटलाय तर कुठे मतांचं विभाजन होऊ नये म्हणून वेगळं लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पाहुयात कुठे कोणता पक्ष कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडनं मोर्चे बांधणी करण्यात येते। मात्र अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार आहेत, तर दुसरीकडे युती आणि आघाडीमध्ये फ्रेंडली फाईटही पाहायला मिळणार आहे। राजकीय समीकरण आणि मतांचं विभाजन होऊ नये यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीनं रणनीती आखली असून युती आणि आघाडीचा निर्णय घेतलाय, तर बऱ्याच ठिकाणी जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम आहे। मुंबईत भाजप शिवसेना एकत्र आहेत, राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा आहे। ठाकरे बंधूंसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे, तर काँग्रेस वंचित सोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। ठाण्यातही भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत। दादांची राष्ट्रवादी ठाण्यात स्वबळावर लढणार आहे, तर ठाकरे बंधूंना ठाण्यातही शरद पवारांची साथ मिळणार आहे। नवी मुंबईमध्ये भाजप शिवसेना युतीबाबत संभ्रम आहे, तर ठाकरेंची शिवसेना, मनसे राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र उतरणार आहे। पुणे महापालिकेचं चित्रही जवळजवळ स्पष्ट झालंय। पुण्यात भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं ठरल्याचं देखील माहिती आहे, तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना, मनसे एकत्र लढणार असल्याची माहिती आहे। कोल्हापुरात भाजप शिवसेना राष्ट्रवादीचं जवळपास ठरलंय। काँग्रेस ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार आहे, तर राष्ट्रवादी, एसपी, वंचित आणि आप एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। इचलकरंजीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे, तर ठाकरेंची शिवसेना स्वबळावर, काँग्रेस पवारांची राष्ट्रवादी एकत्र मैदानात उतरणार आहे। सोलापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे, तर भाजप स्वबळावर लढणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, एसपीची आघाडी आहे, तर एमआयएम आणि वंचित स्वतंत्र लढणार आहेत। सांगलीमध्ये भाजप, जनसुराज्य, रिपाईची युती, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी आहे। ठाकरेंची शिवसेना आणि वंचितमध्ये जागा वाटपावरनं चर्चा सुरू आहे। नाशिकमध्ये महायुती फिसकटण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार आहे। धुळ्यात भाजप शिवसेना युती फिसकटली आहे। महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे। संभाजीनगरमध्ये महायुती एकत्र लढणार आहे, तर महाविकास आघाडीमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे। काही ठिकाणी 8 ते काही पालिकांच्या निवडणुका या 10 वर्षांच्या नंतर होत आहे, त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे। तर राजकीय समीकरण बदलल्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।